आत्ताच्या पिढीला हे सगळं शिकवणं खूप महत्त्वाचं आहे. काय ते मी पुढे सांगते, पण त्याआधी सकाळी इतकं छान वातावरण तयार झालं होतं ना आणि मस्त असं सूर्योदय पण झालेला होता. त्याचबरोबर आहे ना वातावरण थोडंसं वेगळंच होतं, पण सूर्योदय इतका छान होता आणि त्यात थोडीशी हलकी थंडी, इतकं सुंदर वातावरण होतं ना, हे खरंच खूप छान होतं, अनुभवायला मिळालं. आणि हे सगळं गावाकडेच अनुभवायला मिळतं. त्यानंतर शंभूचा पण स्कूलचा वेळ झाला होता, तर त्याच्या आज कॉम्पिटिशन होती काहीतरी, तर तो फौजी बनला होता. त्यानंतर मग आम्हाला हॉस्पिटलला जायचं होतं, तर मग मामांसोबत आम्ही शिरूरला गेलो, कारण मेडिकल चेकअप होतं. त्यामुळे मग आम्ही लवकरच निघालो कामावरून. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये येऊन पोहोचलो, पण डॉक्टर काही आलेले नव्हते. थोडासा वेट केला, त्यानंतर चेकअप वगैरे झालं. टॅबलेट नदीला आता भरपूर पाणी आलंय, त्यामुळे खूप सुंदर दिसत होती आणि फुल वाहत होती नदी. आणि त्यानंतर घरी निघालो, तर घरी येता येता आम्हाला हा रस्ता आहे कॅनलवरून, तर कॅनलचं सध्या काम सुरू आहे आणि आता जवळजवळ 2-3 महिने झाले कॅनलला काही पाणी आलेलं नाही आहे. कारण कॅनलचं खूप मोठं काम सुरू आहे, त्यामुळे थोडासा वेळ लागेल. त्यानंतर आहे ना घरी येऊन पाहते तर काय मेथी उपटायचं काम चालू होतं शेतामध्ये आणि मग काय मी पण आवरून कामाला लागले आणि त्यानंतर भाजी वगैरे उपटून झाली आणि डायरेक्ट संध्याकाळी शूट घेतलं. आणि संध्याकाळी या दोघांचं रोज डेली रुटीन आहे, कारण आजी यांना रोज शुभम करोती आणि पसायदान म्हणायला शिकवते आणि हे सगळे संस्कार आहे ना आजी बाबांकडूनच येतात, कारण घरामध्ये धार्मिक वातावरण असेल ना तर मुलांवर हे संस्कार आपोआप होतात. चला भेटू.